आणि तू जे मगापासून म्हणतोयस ना आम्ही आम्ही आम्ही, राज पाटलांचं साम्राज्य उभं करण्याकरता तुझं काय योगदान आहे रे? सिरियसली आई, कसं आहे ना, ही कंपनी पुढे जाऊन मलाच चालवायची. कशावरून? का वेळ सांभाळू शकेल? राज पाटील ट्रान्सपोर्ट हा आपला फॅमिली बिझनेस आहे. माय गॉड, म्हणजे इथपर्यंत पोहोचला तुम्ही. ते म्हणजे आता आमची कंपनी पण तुम्हाला तुमची करून घ्यायची आहे की काय? रितेश, काय झालंय काय तुला? अरे तुझी सदसद विवेक बुद्धी कुठे आहे? गहाण टाकलीस का? उलट तुला अभिमान वाटायला हवा तुझ्या बायकोचा, तिच्या कर्तबगारीचा. आणि तुझं काहीतरी वेगळंच चाललंय. तुझ्या डोळ्यावर तू पट्टी बांधून घेतलीस. लवकरात लवकर ती पट्टी काढ. आणि लख्खपणे तुला सत्य दिसू. कोण आपलं कोण परक हे लवकरात लवकर तुला कळू. आणि आपल्या डोक्यात हे सगळं कोण घालतंय ना हेही तुला कळू. बरोबर बोलते ना मी प्रथमेश? काय? जाऊ दे ना रितेश, जाऊ दे, सोडून दे. तुला बोललो होतो ना, यांचा एगो बाकीच्या सगळ्यांपेक्षा खूप मोठा आहे म्हणून. बस आता आता नाही सहन होत मला. खूप त्रास झालाय ऑलरेडी या सगळ्या गोष्टींचा. मी जातो. अरे डोळे उघडायची गरज ना आम्हाला नाही, तुम्हा दोघींनी. लवकर जाग्या व्हा, इतर पश्चाताप करायची वेळ पण निघून जाईल. अमेझिंग, अमेझिंग. यु नो व्हॉट, तू अगदी करेक्ट बोलत होतास. या बायकांना ना फक्त हेच सिद्ध करायचंय की ते आपल्यापेक्षा किती मोठे आहेत त्या. अरे एक साधी टूर काय केली त्यांनी तर त्यांना असं वाटायला लागले की त्यांनी खूप मोठं काम केलंय. वाटणारच ना रे, वाटणारच त्यांना, कारण की लोकांनी त्यांना इतकं डोक्यावर चढवून ठेवलंय, तर वाटणारच त्यांना. बघ ना, बघ बघ काय कौतुक चालली आहेत त्यांची. बघ जरा, बघ. सौभाग्यवती राज पाटील वाडा. अच्छा, ओके ओके. रितेश, पुढे जातोस? अहो ते मला सौभाग्यवती राज पाटील. सौभाग्यवती राज पाटील असं कोणीच राहत नाही इथे. इथे फक्त राज पाटील राहतात, कळलं ना? पण मग त्यांचा पत्ता असेल तर तो द्या ना. कळत नाहीये का रे? त्यांचा आणि आमचा काहीच संबंध नाहीये.
पण हा, तुझा हा बुके मी त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू शकतो. दे. जा तू, मी पोहोचवतो. परत परत सिद्ध होतंय रितेश की आम्ही ज्या मुलीला विरोध केला होता तो विरोध बरोबर होता. रितेश बघ ना जरा, बघ काय अवस्था केली आहे घराची त्या मुली. बघ स्वतःच्या डोळ्याने बघ. कदाचित कदाचित माझं बोलणं तुला वाईट वाटेल रितेश, पण पण हेच खरंय की पण तू नवरा म्हणून कुचकामी ठरलायस, कुचकामी. तुझी बायको तुझीच किंमत करत नाही. आत्ता नाही करणार तर पुढे जाऊन काय करणार ती? नाहीच करणार, कारण की ती जिंकली आहे रितेश. बघ जिंकली आहे ती. एक मिनिट हा. हे बघ 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 स्वतःच्या डोळ्यांनी बघ. आपलं यश व्हायरल करून त्यांनी आपलाच गेम केला रे. शेवटी त्यांच्या मनातलं त्यांच्या ओठावर आलंच. काय म्हणाली तुझी आई, सांग ना मला. राज पाटील ट्रान्सपोर्टला तुझं योगदान काय, काय कर्तृत्व आहे तुझं, हेच बोलली ना. साक्षात तुझी आईच बोलली. राज पाटील घराण्याचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस कोण सांभाळणार? काव्या सांभाळणार असं म्हणाली. कोण? काव्या. रितेश, काव्या म्हणजे विचार कर तू रितेश. हे सगळं कुठपर्यंत पोहोचलंय याचा विचार कर काहीतरी. पण बस आता रितेश, आपण विसरून जा की तुझी कोणीतरी बायको होती, आई होती. हे साफ विसरून जायचंय. कारण त्यांचे पाय आता जमिनीवर टिकणारच नाहीयेत. ते त्यांच्या यशाच्या गुरमीत माझात आपल्याच डोक्यावर पाय ठेवून ते वर चढणार आहेत. आणि आपल्यावर अख्खं कोल्हापूर हसणार आहे रितेश. अख्खं कोल्हापूर. 2 दिवसावर गणपती आलेत रितेश, 2 दिवसावर. त्यावेळी काय होणार आहे गणपतीत जा. बघ विचार कर काय करायचंय ते. आईजी, गणपती यावर्षी जरा लवकरच आलेत ना? हो हो, ते माहिती आहे मला. पण तू प्रथम एक काम कर. मला सांगता का काय काय करायचं? मी लिहून घेते. ते तू लिस्ट नंतर कर. आधी पहिलं काम कर, गुरुजींना फोन करायचा. हो. त्यांना सांगायचं सगळ्यात पहिल्यांदा आमच्या घरी पूजेला यायचं. हो. प्रणाली, तू ऐकून ठेव. खिरापत्तीसाठी सुकं खोबरं किसून ठेव. सगळी तयारी कर. ओल्या पंचखाद्याची तयारी कर. कळलं का? मोदक तर आमची सुभद्राच करणार. तिचा कोणी हात धरणारा नाही. सुभद्रा असं वागेल असं वाटलंच नव्हतं. नाही तर काय, खाली मुंडी आणि पाताळ ढुंडी निघाली नुसती. आईजी, मी काय म्हणते, कशाला उगाच त्या आठवणी हव्यात आता? जाऊ देत ना. गणपती येत आहेत की नाही, आपण सण अगदी आनंदात साजरा करूया. हा, आणि मोदकांचं काय, या वर्षी ना मोदक मी करीन आईजी.
असे मोदक करीन ना, असे मोदक करीन की घरातली सगळी जण पोट चाखत राहतील. हो, आणि नाही ना चाखली बोट तर मी आईजी मी माझं बोट स्वतःच्या तोंडात घालून दिवसभर फिरीन. हा, हॅलो, मी प्रणाली बोलते. हा गजाभाऊ बोला. बरं बरं, आता निघाल्यात का? मी सांगते हा तुमचा निरोप आईजी आणि आबांना. हो हो, अच्छा. काय ग? गजाभाऊंचा फोन होता. माई येता येतात गणपतीसाठी. अगं बाई, खरं की काय? आता नाचणार आहेस का तू? आधीच घरात हे चाललंय, दुष्काळात 13वा महिना आहे. पण चहा. अरे कोणी चहा आणाल का? ओ बाबा, येते येते. काय रे, घराचं काय करून ठेवलंय? हे घर आहे? काय करू मी? तिला घर सांभाळायला पाहिजे, ती गेले बिझनेस करायला. घरची कामं करायची कोणी? तू तुझ्या खोलीत कोणाला यायला देतोस का बाबा? बरं ते जाऊ दे रे, ते मी बघते. एक नवीन संकट आलंय. संकट? हो, कसलं? माई आत्या येत आहेत गणपतीला. माई आते इथं? हो, ए आईची, तिला थांबवा. नाही नाही नाही, त्या माई आत्याला काही करू इथं थांबव. अगं आपल्या घराचे असे 3-13 वाजलेले असताना माई आत्याची इथं भर नको आहे ग. आपण कसं तरी हे घर सावरतोय. त्या मूर्ख बायका घर सोडून गेले, हे तिला कळलं ना, सगळ्याची वाट लावेल ती. माझं ऐक, तिला सांग तू आता येऊ नकोस, मी स्वतः येतो तिला न्यायला, पण आता नको. माझं ऐक. त्या कोणाचं ऐकतात का? अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचले त्या, आणि त्यांना सांगून त्या ऐकणाऱ्या थोड्याच आहेत. त्यांच्या मनात असेल तर भुईतून सुद्धा प्रकट होतील. काय सांगतेस काय तू? अरे देवा. आई, पण माई आत्या कोण आहे? आबांची धाकटी बहीण. स्वभावाने अतिशय तापट. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली ना की अख्खं घर डोक्यावर घेतात, आणि तोंडाचा पट्टा अखंड चालू असतो. त्यांना एखादी गोष्ट कळली ना की ती अख्ख्या जगाला कळलीच पाहिजे. ओ, तर त्यांना कळू नये आमच्याबद्दल म्हणून घरच्यांनी पाठवलंय का प्रणाली ताई तुम्हाला आम्हाला बोलवायला? साहजिक आहे ग, म्हणूनच प्रणाली इथे आली असणार. आपल्या घरातले वाद त्यांच्या समोर नको यायला. ठीक आहे प्रणाली, आम्ही येतो आमच्या बॅग भरून. तू हो पुढे. काव्या, चल जावं लागेल. नाही काकी, मला इथे तुम्हाला कोणी बोलवायला पाठवलं नाहीये. माझी मी चालली. होच का? हो, म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही तिथे असायला हवं. अहो प्रणाली ताई, पण घरचे सगळे आम्हाला येऊ देतील का? म्हणजे बघा, आता तुम्ही विचार करा. काकी, मी येते.
स्वतःला फार हुशार समजत होत्या ना या दोघी. पण ठरलो की नाही, चोरावर मोर. त्या दोघींना ना जन्मात कधी वाटलं नसेल की त्यांचे सगळे डाव आपण अशा पद्धतीने उलटवून लावू. इतकी वर्ष आपल्यावर जो अन्याय होतोय त्याचा आता बदला घेण्याची वेळ आली. काल अण्णा नाही का म्हणाले, माझा प्रथमेश्वर खूप विश्वास आहे, त्याचाच फायदा घ्यायचा आहे मला. प्रथमेश, एक गोष्ट आपल्या फायद्याची घडली. कोणती? अरे माई आत्या येत आहेत गणपतीसाठी इथे. तिला तर शॉकच बसेल ही सगळी घरची परिस्थिती बघून. तुला तर माहितीये ना माई आत्या किती टिपिकल आहे ते. हा नाही, मुळात म्हणजे तिला पचेल काय सगळं. म्हणजे या दोघी जणी बाहेर राहत आहेत, त्यांनी वेगळाच बिझनेस सुरू केलाय, हे सगळं पचेल तिला? अजिबात पचणार नाही. आणि त्यांना जेव्हा कळेल ना की राज पाटील घराण्याचं मातेरं ह्या दोघींमुळे झालंय, तेव्हा त्या अण्णा आणि आबांना अशा काही सुनावतील ना की बघच. आणि त्यानंतर या दोघींना सुनावतील. आणि त्यानंतर आपण फक्त लांबून असं बघत बसायचं आणि मजा घ्यायची. मी माफी मागणार नाही, कारण मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. मी जे काही बोलले ते खरं बोलले, त्यामुळे मी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. तुझी बायको तुझीच किंमत करत नाही. आत्ता नाही करणार तर पुढे जाऊन काय करणार ती? रितेश, आईजी, राजा, मला तुझ्या जीवाची घालमेल दिसते रे. तुला होणारा त्रास सुद्धा कळतोय, पण काय करायचं. तुझी आई आणि तुझी बायको हे घर सोडून गेले. त्यांना आपल्या घराबद्दल काहीच वाटत नाही का रे? पण तुला माहित आहे आता न आपल्या घरी गणपती येणार आहे. तुझ्या बायकोचा पहिला गणपती आहे. ये तुला सांगते, बस. राजा, तुला माहित आहे ना आपल्या या घराला तुझ्या आईची किती गरज आहे रे. तुझ्या आईशिवाय हे घर पूर्णच होऊ शकत नाही. आपल्या घराची इब्रत सांभाळायला तू एक काम कर ना राजा. तू काहीतरी कर. तुझ्या बायकोला आणि आईला अंजारून गोंजारून घेऊन ये रे घरी परत. ऐक माझं. नाही आईजी, मला तिचं तोंड पण बघायचं नाहीये. मला बोलायचं पण नाहीये तिच्याबरोबर. मला माहितीये, आय नो, माई आत्यासमोर घराची खूप शोभा होणार आहे, पण आता त्याला इलाज नाहीये आईजी. आईजी, अगं त्या दोघींना आपली गरज नाहीये तर मग आपल्याला पण त्यांची गरज नाहीये. हे बघ राजा, सॉरी आईजी. आई, आपण बॅग बिग भरून आपल्या मनाने जातोय खरं, पण प्रतिमा काकूना ही संधी अजिबात सोडणार नाही आणि तमाशा करतील. आणि घरचे पण पुन्हा खूप ऐकवतील हो आपल्याला. आपण ऐकून घ्यायचं. आतापर्यंत किती बोललेत ते आपल्याला सगळे. आणि आपलं काय ठरलंय काव्या? कर्तव्याला कधीही चुकायचं नाही. आपण कर्तव्य म्हणून तिकडे जायचं आणि सगळं काही करायचं. कदाचित
आईजींना आबांना आणि ह्यांना सुद्धा वाटत असेलच की माई आत्या येतात तर आपण तिकडे जावं, पण त्यांचा मान आड येतो ना, बोलणार कसं? त्यामुळे जाऊया आपण. आणि या सगळ्यापेक्षा सुद्धा महत्वाचं काय माहिती का काव्या, आपल्या घराण्याची बदनामी होता कामा नये म्हणून जाऊया. आणि माई आत्या येणार म्हणून आपण आलोय हे कळल्यावर कोणी नाही म्हणणार नाही आपल्याला. येऊ देत. ठीक आहे आई. तुम्ही म्हणताय तर जाऊ आपण.